यानंतर बातमी सोलापुरातून आहे। जिल्हा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांकडून भर रस्त्यात खोदकाम करण्यात आले। जिल्हा कारागृह प्रशासनाकडून पाणी मिळवण्यासाठी हे खोदकाम करून घेण्यात आले। कारागृहात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने जेल प्रशासनाने जानेवारी 2025 मध्ये पालिकेला पत्र लिहित नवीन कनेक्शनची मागणी केली होती। मात्र पालिकेने कनेक्शन दिले नसल्याने स्वतःहून कैद्यांकडून खोदकाम करून घेण्यात आले। दरम्यान गंभीर बाब लक्षात आल्यानंतर काम थांबवून कैद्यांना कारागृहात नेण्यात आले। सोलापुरात सध्या सोलापूर महानगरपालिकेच्या विरोधात सोलापूर कारागृह प्रशासनाच्या वतीनं जे आहे ते अनोखी गांधीगिरीचं चित्र जे आहे ते या ठिकाणी दिसून आलेलं होतं। घटनाक्रम असा आहे की एकंदरीत या ठिकाणी जे आहे ती महानगरपालिकेचे पाईपलाईनचं कनेक्शन जे आहे या ठिकाणी येत आहे। तुम्ही दृश्यांच्या मार्फत पाहू शकता की मागील काही दिवसांपासून जे आहे ते कारागृह मध्ये परिसरामध्ये जे आहे ते दूषित पाणी येत होतं, काळं पाणी येत होतं आणि पाण्याचा जो प्रवाह होता तो जास्त ताकदीने नव्हता असा जो आहे अंदाज कारागृह प्रशासनाचा आहे। आणि या ठिकाणी जर तुम्ही दृश्यांच्या मार्फत पाहिलं तर या ठिकाणी जे आहे जी पाईपलाईन जी आहे ती कारागृहामध्ये जाणारी पाईपलाईन जी आहे या ठिकाणी साधारणतः 1 इंचाची पाईपलाईन जी आहे ती कारागृहामध्ये जाते आणि कारागृहात साधारणतः 500 ते 550 कैदी असल्यामुळे या कैद्यांना पिण्याचं पाणी असेल, वापरण्यासाठी पाणी असेल, पाण्याची जी आहे ती प्रचंड टंचाई जी आहे ते दिसून येत होती। आणि त्यामुळे जे आहे कारागृह प्रशासनाने तुरुंगातील जे आहेत कारागृहातील कैदी आणून जे आहे या ठिकाणी खोदकाम केलेलं आहे। तुम्ही दृश्यांच्या मार्फत पाहू शकता की या ठिकाणी साधारणतः काळं पाणी आहे, हे पाणी ड्रेनेजचं असावं अथवा पाईपलाईन लिकेज झाली असावी। या पाण्यामध्ये जे आहे कैद्यांना उतरवून जे आहे कारागृह प्रशासनाने जे आहे ते इथलं खोदकाम केलं आणि इथून कनेक्शन जे आहे तो प्रवाह वाढवत त्यांच्या कारागृहात घेऊन जाणार होते असं एकंदरीत प्राथमिक माहिती तर समोर येते। आपल्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत। एकंदरीत महानगरपालिकेच्या संदर्भात असेल किंवा कारागृह प्रशासनाच्या विषयात सामाजिक कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे आपण जाणून घेऊयात। दादा, NDTV मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। काय आहे नेमकी भूमिका काय आहे? आता आपण बघितलं असेल की परवा सोलापूरमध्ये 2 मुली ज्या ना मयत झाल्या घाण पाणी पिल्यामुळे आणि एकीकडे घाण पाणी देऊन लोकांना मारण्याचं काम महानगरपालिकेच्या माध्यमातून पद्धतशीर सुरू आहे, तर दुसरीकडे हे कैदी 550 कैदी वारंवार सांगतात की आम्हाला पिण्याला पाणी नाही। जानेवारीपासून पत्रव्यवहार करतात, त्यांना पिण्याचं पाणी भेटत नाही। म्हणजे महानगरपालिकेची पद्धत अशी सुरू झाली आहे की एकाला पाणी देऊन मारायचं आणि एकाला पाणी न देता मारायचं अशा पद्धती सुरू आहे। आणि या ठिकाणी सुद्धा कैदी आणून जेल प्रशासनाने या ठिकाणी खड्डा केला, मोठा खड्डा केला असताना सुद्धा त्या खड्ड्यामध्ये पाईप सापडायला तयार नाही, कारण तो प्रॉपर कर्मचारीच नाही आहे। अगदीच सोलापुरात जे आहे ते कारागृह प्रशासनाच्या वतीनं महानगरपालिकेच्या विरोधातच म्हणावं लागेल कदाचित अनोख्या पद्धतीनं जे आहे ते गांधीगिरी केलेलं या ठिकाणी दिसून येतं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर।